हॅलो एव्हरीवन. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत आणि त्या आर्टिकल मधील जे अवघड शब्द असतील ते अवघड शब्द सुद्धा उजवीकडे आपण पाहणार आहोत, जेणेकरून ते आर्टिकल मराठीमध्ये पूर्ण व्यवस्थितरित्या समजेल. तर सुरुवातीला आपण आजचं जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे माहिती करून घेऊया. तर तुम्हाला माहितीच असेल की 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारने त्यांचा अर्थसंकल्प सादर केला, म्हणजेच बजेट सादर केलं. आणि हे जे अर्थसंकल्प होता 2026चा, तर या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी काही नवीन तरतुदी करण्यात आल्या. तर त्या तरतुदी आणि सध्याचं जे देशाचं जीडीपी आहे त्या जीडीपीच्या तुलनेमध्ये या तरतुदींसाठी जो केलेला खर्च होता तो खर्च खूप अपुरा आहे. म्हणजेच आरोग्य क्षेत्रासाठी जरी ठराविक निधी देण्याबद्दल सांगितलं आहे, पण हा जो निधी आहे तो जो भारताचा जीडीपी आहे तर त्या जीडीपीच्या प्रमाणामध्ये खूपच कमी आहे. तर याच्या दोन जवळपास अपोजिट असणाऱ्या गोष्टी आहेत. तर या दोन बाबींचा आजच्या आर्टिकलमध्ये एक अनालिसिस केला आहे. तर आता आपण पूर्ण आर्टिकल वाचूया आणि ते मराठीमध्ये माहिती करून घेऊया. तर आर्टिकलचं नाव आहे मोर अँड लेस ऑन बजेट 2026 अँड हेल्थ केअर स्पेंडिंग. तर या वाक्यामध्ये जे अवघड शब्द असतील त्यांचा अर्थ आपण उजवीकडे दिलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण नवीन वाक्य पाहत असू तेव्हा ते शब्द तुम्हाला वाचून घेता येतील आणि त्यांचा अर्थही लक्षात राहील. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हा जो 2026चा अर्थसंकल्प होता तर त्यामधील जे आरोग्य क्षेत्र होतं त्या क्षेत्रावर जो खर्च करण्यात आलेला आहे तर त्या खर्चात काही गोष्टीमध्ये जरी वाढ करण्यात आली असली तरी आणखी सुद्धा काही गोष्टींमध्ये ही जी खर्चाची तरतूद आहे आरोग्य क्षेत्रामध्ये ती अपुरीच असणार आहे. म्हणजेच बऱ्याच वेळेस काय होतं की सरकारला ठराविक स्कीम्सवरच एखाद्या वर्षी फोकस करता येतो आणि सर्वच गोष्टींवर एकाच वेळी फोकस करता येत नाही आणि व्यवस्थितरित्या तेवढ्या पैशाचंही अलोकेशन प्रत्येक वेळेस करता येत नाही आणि त्यामुळे इथे सांगितल्याप्रमाणे काही गोष्टीवरच फोकस करता आला आहे हेल्थ सेक्टरमध्ये. पुढची लाईन पाहूया. द हेल्थ केअर कंपोनंट ऑफ बजेट 2026 इज अ मिक्स्ड बॅग. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हे जे 2026चा अर्थसंकल्प आहे त्यामध्ये आरोग्याशी संबंधित ज्या तरतुदी आहेत म्हणजेच आरोग्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्याबद्दल जो खर्चाचा मॅनेजमेंट आहे तर त्याबद्दल एक मिक्स भावना आहे. म्हणजेच काही गोष्टींमध्ये हे जे खर्चाची तरतूद होती ती सकारात्मक जरी असली तरी काही गोष्टींमध्ये याबद्दल नकारात्मक अशीच भावना दिसत आहे. तर असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. वाईल दिस इयर्स हेल्थ केअर अलोकेशन्स आर अग्रेसिव्ह इन सर्टन की सेक्टर्स इट हॅज फेल्ड एक्सपेक्टेशन्स दॅट बजेट 2026 वुड बी अ माइलस्टोन फॉर इन्क्रीज्ड हेल्थ केअर स्पेंडिंग ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की यावर्षी काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो निधी आहे तो देण्यात आलेला आहे, पण तरी सुद्धा हे जे प्रमाण आहे ते जीडीपीची जे टक्केवारी आहे तर त्यानुसार या निधीचे जे प्रमाण आहे त्यामुळे जीडीपीच्या टक्केवारीतील आरोग्य खर्चामध्ये मोठी वाढ होईल अशी जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाहीये. म्हणजेच काही क्षेत्रांना जरी जास्त निधी भेटला असेल यावर्षीच्या जीडीपी मध्ये, पण जीडीपीच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली नाहीये. या आरोग्य क्षेत्रासाठी जो निधी उपलब्ध झाला त्याच्यामध्ये असे यामध्ये सांगितलं आहे. आणि आरोग्य क्षेत्रासाठी किती निधी उपलब्ध करून दिला होता या वर्षीच्या बजेटमध्ये तर त्याच्याबद्दल पुढच्या लाईन मध्ये सांगितलं गेलं आहे. तर पुढची लाईन पाहूया. द टोटल अलोकेशन दिस इयर इज ओव्हर 1.05 lakh crore rupees, making an increase of about 10% over the previous year's revised estimates. तर या वाक्यामध्ये सांगितलं की या वर्षी जे आरोग्य क्षेत्र होतं तर त्यांच्यासाठी एकूण 1 लाख कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून हे जे वाढलेल्या निधीचं प्रमाण आहे तर ते मागील वर्षाचं जे सुधारित अंदाज होता सरकारच्या खर्चाचा तर त्या अंदाजापेक्षा 10% जास्त आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच या वर्षीचा जो आरोग्य निधी आहे तो मागील वर्षापेक्षा 10% जास्त आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. However, experts have pointed out that 2026 health budget is approximately 1.9% of the total government expenditure and about 0.26% of GDP. तर या वाक्यामध्ये हा जो आरोग्य क्षेत्रामध्ये निधी वाटप झालेला आहे तर त्याबद्दल काही तज्ञांचं मत सांगण्यात आलेलं आहे की 2026 मध्ये जो आरोग्य क्षेत्रावर खर्च करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पामध्ये तर हा खर्च किंवा निधी एकूण सरासरी जो खर्च होणार आहे भारत सरकारचा तर त्या खर्चाच्या सुमारे 1.9% एवढा आहे आणि त्याचबरोबर तो जीडीपीच्या जवळजवळ 0.26% इतका असणार आहे. म्हणजेच आरोग्य क्षेत्रावर जो सरकारतर्फे खर्च केला जात होता तर त्या खर्चाचा वाटा सरकारचा जो एकूण खर्च आहे त्यामध्ये सुद्धा आणि जीडीपी मध्ये सुद्धा तर दोन्ही ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये कमीच आहे असं लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजे जरी देशाची प्रगती खूप होत असेल तरी सुद्धा देशाचा जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे आरोग्य तर त्या क्षेत्रावर एवढ्या जास्त प्रमाणामध्ये खर्च केला जात नाही भारत सरकारतर्फे त्यांच्या नेहमीच्याच बजेटमध्ये. हे सर्व आपण या लाईनमध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन फ्रंटेड द बायोफार्मा शक्ती स्कीम अमंग द प्रोजेक्ट्स विथ अ सिंगल हायेस्ट बजेटरी अलोकेशन दिस इयर. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की यावर्षी जो सर्वात जास्त निधी मिळाला आहे या आरोग्य क्षेत्रामध्ये तर तो निधी एका योजनेसाठी भेटला आहे. तर त्या योजनेचं नाव आहे बायोफार्मा शक्ती योजना आणि याबद्दल जी माहिती होती ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे असं लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच ही जी योजना आहे बायोफार्मा शक्ती तर या योजनेसाठीच सरकारने जास्त निधी दिला आहे. आणि सुरुवातीला जसं आपण पाहिलं की आरोग्य क्षेत्रामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या आहेत तर ही गोष्ट चांगली झाली आहे. म्हणजेच ही योजना आता नव्याने सुरू झाली आहे भारत सरकारतर्फे असं यामध्ये सांगितलं आहे. आणि या योजनेसाठी किती पैसे दिलेले आहेत आणि त्या योजनेचा
कसा फायदा होणार आहे याबद्दल पुढच्या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दिस 10,000 crore rupees government initiative will transform India into a manufacturing hub for biologics and biosimilars over the next 5 years, she said. तर या वाक्यामध्ये जो हा खर्च करण्यात आलाय नवीन योजनेवर, तर त्या खर्चाची रक्कम आहे त्याबद्दल सांगण्यात आलंय आणि त्याचबरोबर ही जी योजना आहे त्याचा कसा फायदा होणार आहे त्याबद्दलही सांगण्यात आलंय. तर आता आपण त्याचा अर्थ पाहूया की 10,000 कोटी एवढा खर्च या योजनेवर होणार आहे आणि या सरकारी उपक्रमामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये भारतामध्ये जे जैव औषधांचं क्षेत्र आहे आणि त्याचबरोबर बायोसिमिलर यांचं जे उत्पादन आहे, तर या दोन गोष्टीसाठी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केंद्रे बनवली जातील. म्हणजेच या दोन प्रकारच्या गोष्टींचं खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होईल. म्हणजे जगभरामध्ये या गोष्टीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारत एक महत्वाचा देश बनू शकेल. ही स्कीम जर चांगल्या प्रकारे भारत सरकारने चालवली तर हे सर्व आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. अ पॅन कंट्री क्लिनिकल स्टेट ऑफ आर्ट ट्रायल इन्फ्रास्ट्रक्चर विल बी क्रिएटेड थ्रू अ नेटवर्क ऑफ 1000 accredited क्लिनिकल ट्रायल साइट्स. तर या वाक्यामध्ये माहिती दिली आहे की देशभरामध्ये 1000 मान्यताप्राप्त केंद्रांच्या माध्यमातून आधुनिक दर्जाची जी क्लिनिकल चाचणी केली जाते तर त्या गोष्टीची व्यवस्था भारतामध्ये केली जाणार आहे. म्हणजेच या गोष्टीमधून जे एक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल भारतामध्ये त्या गोष्टीसाठी चांगली तयारी भारतामध्ये करता येईल. हे सर्व आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. नो डाऊट दिस विल टेक केअर ऑफ अन अँगल दॅट हॅज लॉंग बीन लँग्विशिंग इन इंडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर या वाक्यामध्ये ही जी 1000 केंद्र बनवली जाणार आहेत पूर्ण भारतभरामध्ये तर त्यांचा कसा फायदा होणार आहे त्याबद्दल सांगितलं आहे की तर या केंद्रांच्या निर्मितीमुळे भारतामध्ये जी खूप दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट होती म्हणजेच देशामध्ये जे आरोग्य क्षेत्राबद्दल संशोधन आणि विकास या गोष्टी तेवढ्या चांगल्या प्रमाणावर केल्या जात नव्हत्या तर या क्षेत्रांवर आता लक्ष दिलं जाईल. या पायाभूत सुविधा म्हणजेच एवढे सेंटर्स उभारल्यानंतर असं लाईनमध्ये सांगितलंय. पुढची लाईन पाहूया. ऍडिशनली द गव्हर्नमेंट विल सेट अप 3 न्यू नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च NIPR अँड मॉडर्नाइज 7 existing units besides establishing a second NHMHANS campus in North India and 2 upgraded national mental health institutes. तर या NIMHANS कॅम्पसचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स आणि याला आपण निमहान्स सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच हा पूर्ण शॉर्ट फॉर्म आपल्याला एक प्रकारे जर म्हणायचं असेल तर या वाक्यामध्ये हे जे अर्थसंकल्पामध्ये आणखी ज्या महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत म्हणजेच आणखी ज्या गोष्टीवर खर्च होणार आहे तर त्याबद्दल माहिती सांगण्यात आली आहे की सरकार 3 नवीन या ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आहे तर त्या 3 नवीन संस्था सरकार स्थापन करणार आहे आणि त्याचबरोबर तशाच 7 ज्या संस्था आहेत तर त्या संस्था आणखी आधुनिक करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर आणखी उत्तर भारतामध्ये दुसरं हे निमहान्स कॅम्पस म्हणजेच मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्स बद्दलचे जे एक कॉलेज आहे तर ते सुरू करणार आहे आणि हे जे केंद्र असेल ते सुरू झाल्यानंतर हे भारतातील दुसरं एक चांगल्या पद्धतीचं म्हणजेच अद्ययावत राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था असणारं केंद्र असेल. म्हणजेच सरकारने या सर्व तरतुदीमधून आरोग्य शिक्षण आणि मानसिक आरोग्य या दोन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत देशाचं आरोग्य सुधारण्यासाठी तर त्याबद्दल ज्या देशातील महत्वाच्या संस्था आहेत तर त्यांच्या स्थापनेसाठी सर्व खर्च केला आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढचा हा पॅराग्राफ पाहूया. द गव्हर्नमेंट हॅज सेट इटसेल्फ अ टार्गेट ऑफ ट्रेनिंग 1 lakh allied health professionals over the next 5 years while another 1 lakh crore workers will also be trained to take care of health needs of the elderly. This is appreciable at a time when India is well on its way towards becoming a grey nation with fertility levels falling. तर या पॅराग्राफ मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण लाईन बाय लाईन पाहूया. तर इथे सांगितलंय की पुढच्या 5 वर्षामध्ये एकूण 1 लाख सहाय्यक आरोग्य व्यावसायिक म्हणजेच असे व्यक्ती ज्यांना की आरोग्य क्षेत्रामध्ये चांगली माहिती असेल तर त्यांना ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर 1.5 लाख जे केअर वर्कर्स असतात म्हणजे जे वयस्कर व्यक्तींची काळजी घेणारे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर हे 2 उद्दिष्ट सरकारने ठेवले आहेत आणि या सर्व गोष्टीकडे भारत सरकारने मुख्य करून का काम करण्याबद्दल ठरवलं आहे. तरी भविष्यामध्ये आता जी वृद्ध लोकसंख्या वाढणार आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि या सर्व गोष्टी जर व्यवस्थितरित्या भारत सरकार करू शकलं तर त्यामुळे भविष्यामध्ये भारत सरकार समोर जो महत्वाचा प्रॉब्लेम असेल की वृद्ध व्यक्तींचं कसं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करायचं तर तो प्रश्न भारत सरकार आतापासूनच चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकेल. या सर्व गोष्टी आपण या लाईन मध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. इन द एरिया ऑफ मेकिंग केअर अफोर्डेबल द गव्हर्नमेंट हॅज exempted 17 cancer medicines and several treatments for rare diseases from customs and import duties while also reducing the tax collected at source on medical and educational remittances from 5% to 2%. तर या वाक्यामध्ये सांगितलं की भारतामध्ये जो आरोग्य क्षेत्रामध्ये उपचार होतो तर हा जो उपचार आहे तो आणखी स्वस्त करण्यासाठी भारत सरकारने आणखी काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये. तर त्यांच्याबद्दल सांगण्यात आलंय की भारत सरकारने आता जो कॅन्सर रोग आहे तर त्या रोगावर असणारे जी महत्वाची 17 औषध आहेत तर त्या औषधावर आणि त्याचबरोबर काही जी दुर्मिळ आजार आहेत तर त्या दुर्मिळ आजारावरील जो आयात कर आहे भारतामध्ये तर त्या आयात करावर सूट देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये जो रेमिटन्स येतो म्हणजेच जे जगभरातून भारतामध्ये पैसे पाठवले जातात मेडिकल फील्ड मधून आणि
शैक्षणिक क्षेत्रामधून, तर या दोन गोष्टीवर भारत सरकार सुरुवातीला 5% टॅक्स घ्यायचं. म्हणजेच त्या गोष्टी जिथून येत आहेत, म्हणजेच त्यांचा जो स्रोत आहे, तर त्या गोष्टीवर भारत सरकार टॅक्स घ्यायचं. आणि या टॅक्समुळे या गोष्टी थोड्या महाग होत असतील, पण आता भारत सरकारने या गोष्टीवरील टॅक्स कमी करायचं ठरलं आहे. म्हणजेच तो टॅक्स आता 5% वरून 2% केला जाईल. म्हणजेच आता मेडिकल म्हणजे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्र, तर या दोन क्षेत्राशी संबंधित जेव्हा दुसऱ्या देशामधून भारतामध्ये काही गोष्टी किंवा पैसे पाठवले जातील, तर त्याच्यावर कमी टॅक्स लागेल आणि त्यामुळे त्या गोष्टी भारतामध्ये आणणं आणि त्यांचा वापर करणं सोपं जाईल. आणि अशा प्रकारे भारतामध्ये हे जे आरोग्य क्षेत्र आहे, तर ते चांगल्या प्रकारे सुधारता येईल. हे सर्व आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. फॉर पेशंट सफरिंग फ्रॉम दीज कंडिशन्स अँड देअर फॅमिलीज, दिस विल बी नो डाऊट लीड टू बेटर अफोर्डेबिलिटी अँड ट्रीटमेंट्स. तर वरच्या 2 वाक्यामध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे भारतामध्ये आता वैद्यकीय क्षेत्राबद्दल काही ज्या ठराविक गोष्टी आहेत, तर त्यांच्यावर टॅक्सही कमी करण्यात आलेला आहे आणि काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. तर या सर्व गोष्टींमुळे काय फायदा होणार आहे त्याबद्दल या लाईन मी सांगितलं आहे की काही व्यक्तींना जे या संबंधीचे आजार झाले आहेत, म्हणजेच कॅन्सर किंवा त्यासारखे काही जे जीवघेणे आजार झाले आहेत, तर तशा आजारांनी जे ग्रस्त असणारे रुग्ण आहेत, तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी आता भारतामध्ये उपचार करणं आणि तो उपचार परवडणं सोपं होईल, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. प्रायमरीली अंडर फायर वॉज द युनियन गव्हर्नमेंट्स stodgy refusal to increase allocation for healthcare to reach 2.5% of GDP by 2025 as committed in the National Health Policy of 2017. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की भारत सरकारने काही गोष्टी ठरवल्या होत्या, पण त्या व्यवस्थित आता केल्या नाहीत या अर्थसंकल्पामध्ये. तर त्यांच्याबद्दल जी एक थोडीशी टीका होती, तर त्याच्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे की 2017 मध्ये जे राष्ट्रीय आरोग्य धोरण भारत सरकारने आणलं होतं, तर त्या धोरणानुसार 2025 पर्यंत भारत सरकार आपल्या जीडीपीच्या 2.5% एवढा खर्च आरोग्य क्षेत्रावर करेल, असे आश्वासन या राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार भारत सरकारने दिला होता. पण हे आश्वासन जे आहे ते अजूनही भारत सरकारने पूर्ण केले नाहीये आणि भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार तेवढ्या प्रमाणामध्ये अजूनही निधी वाढवण्यासाठी नकार देत आहे. म्हणजेच आता सध्या पण भारत सरकार हे जीडीपीच्या 2.5% जेवढं अपेक्षित होतं तेवढा निधी या आरोग्य क्षेत्रासाठी देत नाहीये. आणि ही एक भारत सरकारवर नेहमी होत असलेली टीका आहे गेल्या काही वर्षांपासून, म्हणजेच 2017 पासून जेव्हा हे राष्ट्रीय आरोग्य धोरण आलं होतं. तर या एक टीकेबद्दल आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. पब्लिक हेल्थ ऍक्टिव्हिस्ट हॅव लॅम्बेस्टँड द ड्रॉप इन फंडिंग फॉर द नॅशनल हेल्थ मिशन डिस्पाइट द फॅक्ट दॅट फंड्स हॅव बीन कन्सिस्टंटली वेल युटिलाइज्ड हिअर. तर या वाक्यामध्ये सुद्धा आणखी एक टीका करण्यात आली आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे, तर या अभियानासाठीचा जो निधी आहे, तर तो निधी कमी केल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रामध्ये ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत, तर त्यांच्यातर्फे या सार्वजनिक आरोग्य निधीमध्ये कमी केल्याबद्दल त्यांच्यातर्फे टीका करण्यात आली होती. आणि जरी हा निधी प्रभावीपणे वापरला गेला भारत सरकारतर्फे, म्हणजे जशा प्रकारे हा निधी वापरायला गेला पाहिजे होता, तर तो व्यवस्थित वापरला गेला भारत सरकारतर्फे, पण तरी सुद्धा हे जे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती किंवा संस्था होती, तर त्यांच्यातर्फे भारत सरकारवर तेव्हा टीका करण्यात आली होती, असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. वाईल फिस्कल डिव्होल्यूशन हॅज enabled states to invest more heavily in the health sector, there are concerns, however, that the center steadily reducing its share will result in patchy outcomes, not even improvements in the healthcare sector of the country. तर या वाक्यामध्ये जे केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून नेहमी आरोग्य या क्षेत्रामध्ये निधी हळूहळू कमी करत आहे, तर त्याबद्दल एक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात भविष्यामध्ये. तर त्याबद्दल सांगितलेलं आहे की भारतामध्ये सध्या आर्थिक विकेंद्रीकरण होत आहे, म्हणजेच जो केंद्र सरकारचा वाटा आहे बऱ्याच गोष्टींमध्ये तो राज्य सरकारला व्यवस्थित दिला जात नाहीये. तर या आर्थिक विकेंद्रीकरणामुळे राज्यांना ज्या आरोग्यविषयक गोष्टी असतात, तर त्या गोष्टींवर जास्त खर्च करता येत नाहीये. आणि जर केंद्र सरकारचा वाटा हळूहळू नेहमीच कमी झाला, तर जे आरोग्य क्षेत्र आहे, तर त्यामध्ये असमानता निर्माण होऊ शकते. आणि हे जे अपुरे वातावरण असेल, म्हणजेच असमानतेमुळे ज्या फॅसिलिटीज असतील त्या व्यवस्थितरित्या राज्य सरकार देऊ शकणार नाही, तर त्यामुळे राज्याच्या कामकाजामध्ये आरोग्य क्षेत्राबद्दल असमान परिणाम दिसतील. आणि असं जर झालं तर ही एक गंभीर चिंतेचा प्रश्न आहे. म्हणजेच जर केंद्र सरकारचा वाटा आरोग्य क्षेत्रामध्ये राज्य सरकारला कमी झाला, तर अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य क्षेत्रामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, असं लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या आर्टिकलमध्ये भारत सरकारने या वर्षीच्या म्हणजे 2026च्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी जी आर्थिक तरतूद केली, ती तरतूद कशा प्रकारे केली, त्या तरतुदीमध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या आणि काही गोष्टी ज्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नाही, आणि या तरतुदींचा भारताच्या आरोग्य क्षेत्रावर कसा भविष्यात परिणाम होऊ शकतो, या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती पाहिली आणि हे आर्टिकल मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.